कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीचं प्रकरण सध्या राज्यभर चर्चेत आहे। अशातच बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। विशेष म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतच त्यांनी हे वक्तव्य केलंय। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, स्वामी रामदास महाराजांजवळ गेले, आता युद्ध लढणार नाही म्हणून राजपाट सांभाळण्यास सांगितला। यावर रामदास स्वामींनी सांगितले की ठीक आहे, आता हे राज्य माझं आहे, शिष्याचा धर्म आहे गुरुच्या आज्ञेचं पालन करणं, त्यामुळे माझी आज्ञा ऐका आणि माझ्या राज्याचे संचालन करा। अशा प्रकारचं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलंय। त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून आता चांगलाच वाद पेटला असून कोल्हापुरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। बागेश्वर बाबा यांनी नुकतेच अकलेचे तारे तोडत छत्रपती शिवाजी महाराज थकले होते आणि त्यांनी आपला जो राज्यकारभार रामदास स्वामींना दिलेला होता, अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना रामदासांना गुरुपद देण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। अत्यंत म्हणजे महाराष्ट्राचा अवमान होईल अशा पद्धतीनं, विशेषतः मावळ्यांचा अवमान होईल असं वक्तव्य या ठिकाणी बागेश्वर महाराजांनी केलेलं आहे। भाकड कथाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, या देशाचा सार्वभौमाचा इतिहास आहे। या देशामध्ये जे सार्वभौम टिकलं, या देशामध्ये हजारो वर्षानंतर स्वतःचं राज्य निर्माण केलं, ते छत्रपती कधी थकलेच नव्हते। आणि असा कुठेही कागदोपत्री पुरावा नसताना या ठिकाणी हे महाराष्ट्राच्या बाहेरचे बागेश्वर महाराज असतील ते किंवा गोविंदगिरी महाराज या ठिकाणी येऊन समाजाची दिशाभूल करत आहेत। यांना ह्या पूर्णपणे अक्कलशून्य आहेत। यांना महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे, हाकलून देऊन नाही तर लाथा घालून हाकलून दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं माझं मत आहे। बागेश्वर बाबांच्या वक्तव्याला इतिहासात कोणताही पुरावा नाही, असं इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय। जे बोललेलं आहे ते सगळी भाकड कथा आहे। इतिहासामध्ये याच्यासाठी कुठलाही पुरावा आपल्याकडे एक कणाचा सुद्धा उपलब्ध नाही आहे। शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या बद्दल जे काही ते बोलले ते अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह सुद्धा आहे, कारण या विषयासाठी कुठलाही पुरावा नाही। या 8 वर्षापूर्वी 9 वर्षापूर्वी भारतातल्याच काही महाराष्ट्रातल्याच काही अभ्यासक म्हणणाऱ्या लोकांनी एक चाफळ सनद नावाची एक बोगस सनद लोकांसमोर आणली आणि त्या माध्यमातून बघा या गोष्टीला पुरावा असं सांगायचा प्रयत्न केला। त्यावेळेला सुद्धा ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी याचा प्रतिवाद केलेला होता आणि त्यांनी अगदी स्पष्टपणे हे कागदपत्र ही सनद बनावट आणि बोगस आहे हे सांगितलेलं होतं। आणि त्याच वेळेला त्यांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं सांगणं हे अनैतिक आहे असं स्पष्ट नोंदवलेलं होतं। खरं तर शिवाजी महाराजांच्या आणि या रामदास स्वामींच्या गुरुत्वाबद्दल महाराष्ट्रामध्ये राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते आत्तापर्यंत डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्यापर्यंत जे ज्येष्ठ संशोधक होऊन गेले, अशा सगळ्या इतिहासाच्या गाड्या अभ्यासकांनी शिवाजी महाराज आणि रामदास यांचं गुरु शिष्यत्वाचं नातं नव्हतं हे ठामपणे आणि इतिहासाच्या आधारावर सांगितलं। असं असताना सुद्धा वारंवार त्या स्टेजवर असणारा तो गोविंदगिरी महाराज नावाचा एक जण व्यक्ती आहे, त्यानं सुद्धा असं वक्तव्य केलं होतं। आणि हा धीरेंद्र शास्त्री की ज्याला मराठ्यांच्या इतिहासाचा काहीच अभ्यास नाही, उत्तरेतनं येऊन शिवाजी महाराजांचा आणि आपल्या मराठ्यांचा चुकीचा इतिहास सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं एक व्यवस्थित षडयंत्र रचून हे चाललं आहे का काय, असं यांची वारंवार ही विधानं बघून वाटतंय। त्या विचारपीठावर माननीय मुख्यमंत्री सुद्धा होते, नितीन गडकरी साहेब होते। अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये अशी मुक्ताफळं शिवाजी महाराजांनी स्वतःचा टोप काढला, जिरटोप आणि रामदासांच्या पायाशी ठेवला, या अत्यंत अपमानजनक विधान या बागेश्वर धामनं केलेलं आहे, बागेश्वर बाबानं केलंय। याच्याबद्दल महाराष्ट्र शासनानं, मुख्यमंत्र्यांनी सुमोठो कारवाई करावी आणि या बागेश्वर धामला गजाच्या आड ठोकावं किंवा त्याला एक माहिती, ही बोगस माहिती कोण देते याचाही सुद्धा शोध घेतला पाहिजे। आणि पुन्हा
महाराष्ट्रानं तरी असल्या बोगस इतिहास सांगणाऱ्या बाबा महाराजांना महंतांना आपल्याकडे थारा देऊ नये आणि स्वतः शिवाजी महाराजांच्या काळातला एक ज्वलंत इतिहास, एक स्वाभिमान तरी जागृत ठेवावा असं मला वाटतं. उत्तरेतून येऊन चुकीचा इतिहास सांगणाऱ्या बागेश्वर बाबांवर मुख्यमंत्र्यांनी सुमोटो कारवाई करावी आणि त्यांना ताबडतोब अटक करावी अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी केली आहे.